मगाशी आपण बघितलेलं की ॲपर्चर कसं असतं, ॲपर्चरमुळे लाईट कसा ॲडजस्ट करता येतो. तर आत्ता आपण ॲपर्चरची रिंग जी आहे सर्वात पहिली रिंग ती फिरवतो आहे. ती फिरवल्यावर बघा की तिकडे लाईट दिसते स्क्रीनमध्ये, लाईट जास्ती वाढतं आहे वगैरे. तर आता जेवढा आपल्याला ॲडजस्ट करायचा असेल तेवढा तो आपण ॲडजस्ट करायचा. आपल्याला किती पाहिजे तो त्या हिशोबात आपण तो ॲडजस्ट करायचा. हे बघा ॲडजस्ट केला आहे, एवढा पाहिजे, अजून थोडा पाहिजे, त्या हिशोबात आपण ॲडजस्ट करतो. आता आहे फोकस, हे झूम इन झूम आउट. सेकंड रिंग जी आहे ती झूम इन झूम आउटची आहे. ओके, झूम इन झूम आउट होते. सेकंड रिंग जी आहे ती झूम इन झूम आउटची आहे. याला झूम इन म्हणतात, म्हणजे झूम इन म्हणजे आतमध्ये जाणे, टाईट क्लोज घेणे. आणि याला म्हणतात झूम आउट म्हणजे वाईड येणे. आणि पुढची जी रिंग आहे ती फोकसची आहे. फोकसचा आत्ता हा उपयोग इकडे दिसणार नाही, कारण का फोकससाठी अजून डिस्टन्स पुष्कळ पाहिजे. आपण आत्ता खूप जवळ उभे आहोत, त्याच्यामुळे फोकस हा आत्ता इकडे दिसणार नाही. तरी पण याच्यातून फोकस शार्प आणि सॉफ्ट होतो या शेवटच्या रिंगने. तर सर्वात पहिली लेन्सकडून आलेली सर्वात पहिली जी आहे ती रिंग आहे फोकसची. त्याच्या पुढची जी रिंग आहे ती झूम इन झूम आउटची आहे. आणि त्याच्या पुढची जी रिंग आहे ती ॲपर्चरची आहे. ॲपर्चरमुळे लाईट जो आहे तो कमी जास्त होतो. झूम इन झूम आउटमुळे झूम इन झूम आउट होतं. आणि फोकसमुळे तुम्हाला फोकस शार्प आणि सॉफ्ट करता येतो. आत्ता बघा दिसतं आहे, आता बघा हा सॉफ्ट झाला फोकस. आता आपण हा शार्प करूया. हे बघा शार्प झाला. तर अशा प्रकारे शार्प आणि सॉफ्ट फोकस करता येतं. झूम इन झूम आउट, झूम आउट, ॲपर्चर कमी, ॲपर्चर जास्त. तर असे हे कॅमेऱ्याचे विविध भाग आहेत.